हा निकाल दुर्दैवी आहे। 11/7 म्हणजे 2011 मध्ये जुलैच्या महिन्यात जो बॉम्ब विस्फोट झाला होता त्याच्यामध्ये मुंबईचे 180 लोक मरण पावले होते, शहीद झाले होते। आता जर हायकोर्टमधून असा एक निकाल आहे की ज्यांना पकडलं त्यांच्यामध्ये कोणीही जबाबदार नाही तो बॉम्ब विस्फोटचा, तो मनात एक प्रश्न आहे की तो बॉम्ब विस्फोट घडवला कोणी? जो आमची जांच एजन्सी आहे त्यांच्या कामामध्ये काही कमी राहिलेली आहे का? मी जांच एजन्सीला प्रश्न विचारतो की ज्यांना तुम्ही पकडला त्यावेळी त्यांच्या विरोधात जे काही पुरावा होतोय त्याच्यामध्ये काहीतरी कमी होती का? तुम्ही पुरावा गोळा करू शकला नाही का? हे सगळे आता पुढचा विषय आहे। पण जेव्हा हायकोर्टमधून असा ऑर्डर येतो त्याच्या विरोधात सरकार आणि जांच एजन्सी हायर कोर्टमध्ये जाण्याची तयारी दाखवतात। बहुतेक सरकारतर्फे हायर कोर्टमध्ये जाण्याचा निर्णय होईल। पण एक प्रश्न आहे, बॉम्ब विस्फोट घडला, तकरीबन 200 लोक वारले, त्यांची जीव गेली आणि हायकोर्ट असा निर्णय देतो की कोणीही जबाबदार नाही। तो जबाबदार कोण होता हा लोकांसमोर यायला पाहिजे। महाराष्ट्राचे 3 पक्षातल्या काही आमदार सतत चर्चेत आहेत। काल सकाळी राष्ट्रवादीचे कृषी मंत्री आमदार आणि कृषी मंत्री आहेत त्यांचा एक व्हिडिओ प्रवीण आलाय। रात्री त्यांच्याच कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांची प्रेस कॉन्फरन्स असताना छावाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। आज छावाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली। एकंदरीतच महायुतीमध्ये कुठेतरी समन्वय नाही किंवा अशा प्रकारचं बोलले जातं, त्यामुळे महायुतीच्या विरोधात अनेकांना विरोधकांना अशी संधी मिळते। मी याला समन्वयाची कमी नाही सांगत। हा पण महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून हा जो मारामारी आणि एक हिंसा घडविण्याचा जो प्रकार दिसला तो दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे। कुठेतरी संभाजी ब्रिगेडचे नेते होते त्यांच्यावर हल्ला, त्यांच्या काहीतरी स्याई त्यांच्या चेहऱ्यावर टाकला। कुठेतरी छावाच्या प्रमुखवर हल्ला, छावावाले आता राष्ट्रवादीच्या प्रमुखवर हल्ला। कुठेतरी हिंदी मराठी वाद आणि लोकांवर हल्ला। विधान भवनाच्या परिसरात 2 आमदाराचे जो कार्यकर्ता होते त्यांच्यामध्ये हाणामारी, हा जो प्रकार चालू आहे तो बंद झाला पाहिजे। महाराष्ट्र एक सुसंस्कृत प्रदेश आहे, इकडे राहणारे लोक सभ्य आहेत, संतांची भूमी आम्ही महाराष्ट्राला सांगतो। वैचारिक मतभेद होऊ शकतो पण वैचारिक मतभेदची अभिव्यक्ती हिंसामध्ये करणं चुकीची आहे। मी फक्त आमचे महायुतीचे आमदारांवर बोट ठेवत नाही, सर्व प्रकारचे जो लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एक चांगला आचरणचा प्रदर्शन केला पाहिजे त्यांच्याकडून, अशी महाराष्ट्राच्या लोकांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूरी करण्याची जबाबदारी आमचे लोकप्रतिनिधी आमदार किंवा खासदारांच्या आहे, नगरसेवकांच्या आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, भाजपाचे एकेकाळचे शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये असलेले नेते गणेश नाईक यांनी थेट आरोप केलेला आहे की मुंबई आणि ठाण्याची वाट नगरविकास खात्याने लावली आहे आणि नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, कसं बघताय? नगर विकास मंत्रालयाच्या अधीन रस्त्याचा विकास आहे। महाराष्ट्राचे सर्व म्युनिसिपॅलिटीज आहेत। गणेश दादा नाईक ज्या नवी मुंबईचा प्रतिनिधित्व करतात त्या नवी मुंबई शहराला या देशात 3रा क्रमांकचा सर्वात स्वच्छ नगर
चा खिताब मिळालेला आहे म्हणजे तो नगर विकास मंत्रालयाचा ची उपलब्धी आहे। तो नगर विकास मंत्रालय वेगवेगळ्या नगरमध्ये विकासाचं काम, स्वच्छताची राखण आणि डेव्हलपमेंट रस्ता विकासाचं काम करत आहेत। आम्ही सांगू शकत नाही, ऍक्सेप्ट पण करू शकत नाही की नगर विकास मंत्रालयाने कुठेतरी वाट लावली। खरं असं आहे की नगर विकास मंत्रालयातर्फे जोरदार विकासाचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात चालू आहे। त्याचा सर्वात चांगला उदाहरण नवी मुंबईच्या स्वच्छताचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।